विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। ओम साईराम। येत्या 15 तारखेला 15/4/2026 बुधवार या दिवशी आपल्या साई किमया गार्डन येथे हिंदू महासंमेलन भरत आहे। तर त्यासाठी आपणा सर्वांना यायचे आहे। तर मी सांगते, हिंदू महासंमेलन म्हणजे आपल्या सर्वांसाठी भरत आहे। त्यामध्ये आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यायचं आहे। हा काही विशिष्ट जाती धर्मासाठी नाही, आपण सर्वजण एक आहोत। आपल्याला समानतेचा संदेश पसरवायचा आहे। हिंदू धर्मामध्ये आपण सध्या बघतोय की अनेक अशा वाईट घटना घडते किंवा प्रथा, वाईट चालीरीती ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे आणि कुठलाही समाज वेगवेगळा नसून आपण सर्वजण एक आहोत, ही एकतेची भावनाच आपली खरी सर्वांमध्ये रुजवायची आहे आणि त्याच उद्देशाने आपण हे हिंदू संमेलन ठरवलेलं आहे। यामध्ये आपण अनेक गोष्टींचा विचार करतोय। तर इथे आपण घरामध्ये वादविवाद होतात, अनेक आपण बघितलेले, परंतु जेव्हा रामायण कथा काय सांगते, आपण सर्वजण एक आहोत, सर्वधर्मीय आहोत आणि सर्वांना समानतेचा वागणूक मिळाली पाहिजे, कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये, यासाठीच आपण सर्वजण एकत्र येत आहोत। तर या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपले लोणीचे वरदविनायक मंदिरातले उद्धवजी महाराज येऊन आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत आणि ते आपण या संमेलनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। ओम साईराम। ओम साईराम। विषय आहे हिंदू संमेलनाचा। गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटना आपल्या सर्व हिंदूंना एकत्रित करण्यासाठी सक्रियतेने सहभागी होत आहेत। वर्ष आहे संघ शताब्दी वर्षाचं, तर त्यानिमित्त प्रत्येक गावोगावी देशभरामध्ये विराट हिंदू संमेलन साजरं होत आहे। जसं आपण म्हणतो की जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडला, तसंच त्याप्रमाणे जेव्हा मातृशक्ती हिच्यामध्ये हिंदुत्ववादी विचार संस्कार मुळातच असतील आणि ती ते पुढच्या पिढीला देत असेल, तेव्हा योगायोगानेच सर्व आपली पिढी हिंदुत्ववादी होणार आहे। तर या महाहिंदू संमेलनासाठी मी सर्वांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी या आणि हिंदू सक्षमीकरण हे झालंच पाहिजे। आजच्या काळाची गरज आहे। आपण सर्व जाणतोच आहोत की आजूबाजूला काय घटना घडत आहेत आणि त्यापासून रक्षण, स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी व आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी धर्म, जाती पाती सर्व काही विसरून आपण हिंदू आहोत, आपण सनातनी आहोत हे आपण विसरता कामा नये आणि त्यासाठीच महाहिंदू संमेलनाचं आयोजन केलेलं आहे शिर्डी व पंचक्रोशी मध्ये। तर साई किमया गार्डन, नांदुरकी रोड इथे 15 एप्रिल रोजी महाहिंदू संमेलन साजरं होणार आहे। माता भगिनींना मी आवाहन करते की सर्वांनी यावं। भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे, पालखी सोहळा होणार आहे। तर 4-4:30 वाजता सर्वांनी येऊन महाहिंदू संमेलनाचा लाभ घ्यावा। 3 व्याख्याते, अत्यंत हुशार असे व्याख्याते आपल्याला या संमेलनासाठी लाभले आहेत। तर त्यांचं बौद्धिक होणार आहे, व्याख्यान होणार आहे। आपल्या बिंदूमध्ये हिंदुत्ववादी विचारांची एक बीज रुजवण्यासाठी ते व्याख्याते येणार आहेत। तर आपण सर्वांनी त्याचा आवर्जून लाभ घ्यावा। जय श्रीराम। ओम साईराम। आपल्या शिर्डीमध्ये हिंदू महासंमेलन भरतंय। शिर्डीमध्ये 15 तारखेला साई किमया गार्डन मध्ये आणि त्याची सुरुवात आपल्याला संध्याकाळी 4 वाजता करायची आहे। तर म्हणजे त्या कार्यक्रमाला तर मी ते जाणारच आहे। तर समस्त शिर्डी किंवा शिर्डी परिसरातले ज्या महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यायचे आणि आपल्याला तो कार्यक्रम छान पद्धतीने छान साजरा करायचा आहे। तर मी जाते आणि तुम्ही पण या।